स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी आणि पालक वर्ग जे कोणी सर्वजण व्हिडिओ जे बघत असतील त्या सर्वांकरिता माझा नमस्कार। आपण जो हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ आपल्या जागृतीसाठी आहे, आपण जागरूक व्हावं यासाठी आहे। शासनाने काढलेला जो GR आहे 8 जुलै 2024 चा GR, तो GR असा आहे की मुलींना मोफत शिक्षण। मग मुली कोणत्या? OBC, SCBC, EWS या प्रवर्गातील ज्या काही विद्यार्थिनी होत्या त्या विद्यार्थिनींना शासन आधी 50% शुल्क माफ करत होतं किंवा 50% शुल्क शासन देत होतं। आणि चंद्रकांत पाटील जे उच्च शिक्षण आणि तंत्र मंत्री आहेत आपले, यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घोषणा केली आहे। आणि ही जी घोषणा केली होती ही कॉलेज किंवा CET होण्याआधी, कॅप राऊंड सुरू होण्याआधी आणि प्रवेशाआधी केलेल्या घोषणा होत्या। याचे परिपत्रक, याचे GR सुद्धा निघले होते, परंतु या GR ची राख रांगोळी शासनाने करताना आपल्याला दिसत आहे। आणि हे धुळीस मिटलेले GR आहेत, कारण प्रत्येक मुलीकडनं कॉलेज वसुली करत आहे, कॉलेज पैशाची लूट करत आहे। हे GR कोणतेही कॉलेज फॉलो करत नाही आहे। मग या संदर्भातील काय निर्णय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। कोणत्याही शासनाच्या कोणत्याही निर्णयाला कॉलेजवाले धजावत नाही आहेत किंवा समोर जात नाही आहेत आणि आपण पालक सुद्धा झोपलेल्या अवस्थेत आहोत। या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। कसे व्हिडिओ आहेत ते आपण पाहू। काही क्लिप्स आहेत, त्या क्लिपच्या संदर्भातील सुद्धा व्हिडिओ आहेत। GR आहे, GR चा सुद्धा संदर्भ आपण या ठिकाणी दिलेला आहे। आपण जर या माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर या अपडेट करिता माझ्या या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील किंवा येणारी जी माहिती असेल ही कायमस्वरूपी खरी माहिती आणि अपडेट माहिती आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत राहील। लक्षात घ्या, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाने काढलेला ज्या GR आहे हा GR आणि ऍडव्हर्टाइज कशी शासन करत आहे हे आपण जाहिरातीच्या माध्यमातून बघू। माझी डॉक्टर बाय, आपण आपल्या आलेला डॉक्टर बनवूया। तिचा पैसा कोण भरणार? तुझा बाप का तुझा भाऊ? भाऊ, सरकार नावाचा भाऊ। सरकार ह्यो आता कोणचा भाऊ? आपले डॉक्टर बनणारच। राज्य सरकारची योजना आहे मुलीचं उच्च शिक्षण मोफत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना आता मोफत शिक्षण। लेकींच्या शिक्षण खर्चाचं सरकारनं मनावर घेतलंय। लाडकं सरकार। या पद्धतीने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर जाहिराती केलेल्या आहेत। बसवर तुम्हाला जाहिराती दिसत असेल, कुठे फ्लेक्सवर जाहिराती दिसत असेल, परंतु आणि ही जे जाहिराती जरी करून कोणत्याही कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना लुटीच्या संदर्भात आपल्याकडे कोणी कंप्लेंट करीत नाही हे आपल्याला दिसत आहे। ज्या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी जर तुम्हाला प्रवेशासंदर्भातील फीज न देण्यासंदर्भात जर विचारत असेल तर ते कारण सांगत आहेत की शासनाचं कोणतंही परिपत्रक आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि आपल्या गावातील किंवा ग्रामीण भागातील कोणताही पदाधिकारी, आपण पालक, आपण फक्त लाडक्या बहिणीच्या योजनेतून मिळालेले जे 1500 रुपये आहे त्यामध्येच आपण खुश आहोत, परंतु आपल्या मुलीकडून म्हणजे आपण मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहोत, परंतु त्या भाच्यांकडून मात्र 10,000, 1 लाख, 1.5 लाख रुपये फीज आपल्याला घेताना दिसत आहे। नर्सिंग सारखे कोर्स असोत, MBA सारखे कोर्स असोत किंवा इंजिनिअरिंग सारखे कोर्स असोत, त्याला कॉलेज लूट करत आहेत। कारण शासनाने कितीही जरी GR काढले तरी कॉलेजवाले या GR ला मानत नाहीत। हे प्रत्यक्ष आणि वास्तव आहे। कोणत्याही एका तरी विद्यार्थ्यांना मला कमेंट करून सांगावं किंवा कमेंट करून दाखवावं किंवा पालकांनी कमेंट करून सांगावं की सर, माझ्या मुलीकडून कॉलेजच्या कोणत्याही मॅनेजमेंटने 1 रुपया घेतलेला नाही, कॅप राऊंड थ्रू माझ्या मुलीचा नंबर लागला आणि मला 0 रुपयात ऍडमिशन भेटलं, अशी कोणतीही विद्यार्थिनी तुम्हाला दिसणार नाही। आणि जर असेल तर त्यांनी मला कमेंट करून दाखवावं, कारण इतर विद्यार्थ्यांसुद्धा त्या ठिकाणी फायदा होणार आहे। हे एवढं कॉन्फिडेंटली का बोलतो आहे? कारण कोणत्याही विद्यार्थिनीला या GR ची माहिती नाही आणि हा GR घेऊन जरी गेले असेल तरी त्या कॉलेजच्या माध्यमातून मात्र फीज आपण भरलेली आहे। कारण कॉलेजवाले लूट कशी करतात हे तुम्हाला सांगू इच्छितो। कॉलेजवाले तुम्हाला सांगतात की परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क हे मोफत आहे, परंतु वरची जी फीज आहे, इतर जे शुल्क आहे हे इतर शुल्क, लॅब फीज असो, ट्युशन, बाकी इतर जी फीज असेल, सायकल स्टँड फीज असेल, नंतर तुमचं ड्रेसची फीज असेल, हे सर्व फीज घेऊन लूटमारी करत आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पण हे SC ST च्या संदर्भात झालं, पण OBC, SCBC आणि EWS विद्यार्थ्यांकडून पूर्ण फीज कॉलेज आकारत आहे आणि आधी ते फीज तुम्हाला भरायला लावतात। हे मात्र नक्की आहे।
या संदर्भातील जे काही बोललेले आहेत चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत पाटलांना सुद्धा सांगितलेलं आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की चंद्रकांत पाटील काय बोलले होते. तुम्ही डबल टाळ्या वाजवाल. जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी मला रात्री 2ला फोन केला. मी मुळात घाबरलो की रात्री 2ला CM फोन करतात, म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल. फोन वाजत होता, CM. म्हटलं हा सर. म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत ते असं लिहिते आहे की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते, मेडिकल इंजिनिअरिंग सहित, अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित. त्याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आई वडिलांकडे पैसे नाहीत. 4 वेळेला मला त्यासाठी कॉलेज विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात. म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे. त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही. म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो. तुम्ही पहिलं बोलायचं असतं, मग कायदा होतो. तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो, पूर्ण फी भरली तर किती लागतील. तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात 4 वेळा फोन आला, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही. आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय दिला की दादा, मी त्यांना 2 भाग सांगितले. मराठा आंदोलन खूप जोरात चाललंय, म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो, ती पूर्ण भरली तर 300 कोटी लागतील. आणि सगळ्या मुलींची भरली, जात, धर्म, पंथ, भाषा काही नाही, सगळ्यांची भरायची तर अजून 700 कोटी लागतील. आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण त्यामुळे डन, फाईल मूव्ह करा. आणि निर्णय झाला की ह्या जून पासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक जेवढे 642 कोर्सेस आहेत, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे ते पण आपण वाढवतो आता. अशा 800 कोर्स मध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही, असं कुठं. बघा, मोफत शिक्षणासंदर्भातील हा GR आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम बघा, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS, नंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे SEBC आणि इतर मागास वर्ग म्हणजे OBC प्रवर्गातील मुलींना शुल्क म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क 50% ऐवजी 100% लाभ, म्हणजे 100% म्हणजे संपूर्ण जे फीज आहे शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फीज आणि एक्झाम फीज हे सर्व शासन भरणार आहे. या संदर्भातील हा GR शासनाने काढलेला आहे. आणि हा GR जो आहे, हा GR बघा, हा GR आहे 8 जुलैचा, 8 जुलै 2024चा. आपल्याला माहिती आहे 8 जुलैला काय, 8 जुलैला विद्यार्थ्यांचे ॲडमिशनच प्रोसेस व्हायची होती आणि त्या ठिकाणी हा GRसुद्धा निघलेला होता. म्हणजे हा जो GR निघाला आहे हा ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड सुरू व्हायच्या आधीच हा GR निघलेला होता. परंतु या GRची काही अंमलबजावणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. बघा, यामध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट होते, म्हणजे 642 जे कोर्स होते, 642 कोर्समधले कोणते कोणते कोर्स होते बा संदर्भातले पहा. उच्च व तंत्र म्हणजे आपले इंजिनिअरिंग वगैरे आहे ते आहे. नंतर वैद्यकीय, औषधे व द्रव्य म्हणजे मेडिकल आणि जे काही फार्मसी वगैरे कोर्सेस आहे ते कोर्सेस. नंतर कृषी म्हणजे BSc वगैरे जे आहे, फिशरी सायन्स वगैरे आहे त्या संदर्भातील हा म्हणजे त्या विभागातसुद्धा. नंतर दुग्ध विकास विभाग, नंतर मत्स्य विभाग, या काही विभागाचे जे काही पोरं PG करत असतील किंवा ग्रॅज्युएशन करत असेल, हे सर्व जेवढे काही कोर्सेस आहे तेवढेही कोर्सेसला म्हणजे 642 कोर्सेसकरिता हा संपूर्ण GR आहे आणि ते फक्त मुलींकरिता आहे. या ठिकाणी उत्पन्नाचं पण दिलेलं आहे. 8 लाख उत्पन्न ज्यांचं कमी आहे, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, त्यांच्या संपूर्ण जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र हे 100% शुल्क माफ केले जाणार आहे. हा सुद्धा GR या ठिकाणी काढलेला होता शासनाने. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे तर ते बघा, मुख्य उद्देश शासनाचा उद्देश होता यामध्ये व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण 36% इतके प्रमाण यांना दिसले. बरोबर आहे, इतकेच आहे 36%.
नवीन शिक्षण धोरणानुसार म्हणजे NEP नुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्या या दृष्टीनं महिला सक्षमीकरणाअंतर्गत म्हणजे आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन त्या ठिकाणी शिक्षण घेण्यापासून मुलींना वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन मंत्रिमंडळाचा हा GR यांनी या बैठकीमध्ये निर्माण केला होता. परंतु हा जो GR आहे हा GR आपल्याला सध्या वास्तविक परिस्थितीमध्ये कुठेही लागू होताना दिसत नाही आहे. आपल्याकडे जेवढ्या काही मुलींनी प्रवेश घेतला असेल तेवढ्या सर्व मुलींनी, मला माहिती आहे, सर्व मुलींनी फीज भरलेली आहे. एकही अशी मुलगी नाही आहे, EWS असो, OBC असो की SCBC त्यांनी सर्वांनी पैसे भरलेले आहे. एकही विद्यार्थी तसा म्हणजे मुलगी नाही आहे. हे आपल्याला हा GR मधून दिसून येत आहे. 8 जुलैचा हा GR आहे. दुसरा GR आपण बघणार आहोत. दुसरा GR बघा. 8 जुलैच्या GR नंतर हा पुन्हा एक GR काढलेला आहे शासनाने आणि त्याचनंतर हा GR काढला आर्थिकदृष्ट्या म्हणजे EBC नंतर EWS, SCBC आणि OBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत हा GR आहे 19 जुलैचा. बघा 8 जुलैला तो GR काढला आणि हा सेकंड GR आहे 19 जुलैला. या GRकडे सुद्धा शासनानं या ठिकाणी म्हटलेलं आहे की शिक्षण शुल्काची कोणतीही रक्कम शैक्षणिक संस्थांनी घेऊ नये. एवढं सारं GR काढून सुद्धा या GRची कोणतीही अंमलबजावणी आपल्याला कॉलेजच्या लेवलला होताना दिसत नाही आहे. कारण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शासन दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, लाडकी योजना असो, लाडका भाऊ योजना असो, इतर ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये शासन आपल्या जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना मतपेटी म्हणून गुंतवत आहेत. परंतु शिक्षणाकडे मात्र कोणतीच संघटना समोर येऊन या ठिकाणी याचा जवाब विचारत नाही आणि या संदर्भातील सुद्धा आंदोलन करत नाही आहे. कारण आपण सर्व लोक जे दिखावा असते त्याकडे आपण भुरळ पडते आपली आणि जे काही शिक्षणाच्या संदर्भातील असेल याकडे मात्र दुर्लक्ष करत असतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी की EWS आर्थिकदृष्ट्या EBC, SCBC जे काही व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेशाद्वारे म्हणजे कॅप राऊंड थ्रूद्वारे जे काही प्रवेश घेतला जातो विद्यार्थ्यांना, त्या सर्व विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, दुसरी परीक्षा शुल्क रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील मुले आणि मुलीचे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु उपरोक्त 3 म्हणजे शासन निर्णयान्वये जे काही 2000 म्हणजे हा 8 जुलैचा जो GR आहे त्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यात वर्ष 2024 आणि 25 पासून 50% रक्कमेऐवजी 100% म्हणजे आधी जे 50% फीज माफ केली जात होती किंवा 50% जे फीज दिली जात होती किंवा स्कॉलरशिप दिली जात होती ते आता 100% शुल्क आणि परीक्षा शुल्क हे रकमेची प्रतिपूर्ती कोण करणार आहे तर शासन करणार आहे. परंतु शासन हे करताना आपल्याला दिसत नाही आहे आणि यावर कोणीही विद्यार्थी त्या कॉलेजवाल्याला जॉब विचारत नाही आणि कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन त्यांना बोलत नाही. कारण आपण सर्व झोपलेले आहोत हे या GR मधून दिसून येते आणि आजच्या वास्तविक परिस्थितीमधून दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत पाटलांनी सुद्धा परभणीतील एका मुलीच्या म्हणजे मुलीने आत्महत्या केली होती त्या संदर्भातील त्यांनी एकनाथ शिंदे जे आहेत आपले मुख्यमंत्री यांना रात्री फोन करून त्यांनी सांगितलं की असं झालेलं आहे, हा प्रकार झालेला आहे. या प्रकारावरती त्यांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील संपूर्ण मुलींकरिता जे OBC असो, EWS असो की SCBC विद्यार्थिनी असो याकरिता उत्पन्नाच्या नुसार किंवा विद्यार्थ्यांकडे पैसे नसेल तर आपल्या राज्यातील मुलगी शिकली पाहिजे याकरता ही घोषणा केली होती. पण ही घोषणा या मुली अशा कितीतरी आत्महत्या आता करत असतील परंतु त्या एका मुलीमुळे जर हे GR निघत असेल पण हा GR मात्र धुळीस मिटलेला आहे. हा GR धाब्यावर बसलेला आहे आणि यासाठी सांगतो हा धाब्यावर का बसला तर आपण जे काही पालक वर्ग आहे, आपण जे काही कर्मचारी वर्ग आहे, आपण जे काही प्राध्यापक वर्ग आहे, शाळेच्या संदर्भातील असो की विद्यार्थ्याभिमुख असो, आपण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत नाही. आपण फक्त गावातील विकास कोणता जर विचार करतो म्हटलं असेल किंवा तालुक्याचा विकास जर विचार करत असेल तर आपण सभागृह बांधण्याच्या संदर्भात विकासाचा विचार करत असतो, आपण एखादं मंदिर बांधण्याच्या संदर्भात विकासाचा विचार करत असतो, नाली बांधण्याच्या संदर्भात विकास विचार करत असतो, नंतर रस्ता बांधण्याच्या
संदर्भात विचार करत असतो, पेवर ब्लॉकचे रस्ते, स्मशानभूमीमधील रस्ते, या सर्व गोष्टींचा आपण विचार करत असतो आणि आपला हा विकास म्हणजेच विकास समजतो. म्हणजे हा भौतिक जो झालेला विकास हा विकास असतो. पण आपल्याला कधीच आपण पुतळ्यांची डिमांड करत असतो आमदार खासदाराकडे, परंतु शिक्षणाच्या संदर्भातील ज्या आपल्या मुलींची लूट होत आहे या संदर्भात एकही गावातील जागरूक नागरिक कोणत्या आमदारांना, कोणत्या जिल्हा परिषद सदस्याला, कोणत्या पंचायत समिती सदस्याला मात्र प्रश्न विचारत नाही. तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला अजिबात विचारत नाही की साहेब आमच्या मुलीची फीज एवढी शिक्षण शुल्क एवढं शून्य म्हटलं होतं किंवा हा GR काढला होता, पण हा GR न मानता माझ्या मुलींची फीज कॉलेजवाल्यांनी 50,000 घेतली की 1,00,000 रुपये घेतली, त्याच्यावर कारवाई करा. याबद्दल कोणताच पालक बोलत नाही, याच्याबद्दल कुठेही मीटिंग लागत नाही, याच्याबद्दल कोणीही आंदोलन करत नाही, याच्याबद्दल कोणीही निवेदन देत नाही. यामुळे आजही आपली लूट होताना आपल्याला दिसत आहे. आपण भौतिक सुविधेमध्येच आपण समाधान मानत असतो, मात्र ह्या ज्या काही शैक्षणिक ज्या गरजा आहेत, शैक्षणिक गोष्टी आहेत, याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. शासनाला आपल्याला माहिती आहे, जर OBC किंवा SBC किंवा SCBC जर विद्यार्थिनींना खर्च करतो म्हटलं तर 300 करोड रुपये हे फक्त लागणार होते त्यांना, परंतु संपूर्ण मुलींना जर शिक्षणाचा खर्च करतो म्हटलं असतं शासनाने, पूर्ण फीज माफ केली असती तर 700 करोड रुपये लागले असते. पण एकीकडे विचार करा, ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या शिक्षणासाठी मुलींनी मागितल्या किंवा पालकांनी जर मागितल्या असेल तर त्या होणं गरजेच्या होत्या, परंतु शासनाने त्या ज्या गोष्टी गरजेच्या नव्हत्या, जे कोणीही मागितलं नव्हतं, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना कोणीही मागितली नाही, परंतु सहकुशीने देऊन 700 करोडचा विद्यार्थिनीचा खर्च न मानता शासनाने एका स्त्रीला 1,500 रुपये मंथली देऊन महाराष्ट्रामधील 3 कोटी ज्या महिला आहेत त्यांना जर 1,500 रुपये प्रमाणे पकडलं तर 45,000 करोड रुपये हे खर्च मात्र कामाचं नसताना खर्च करत आहेत. परंतु त्याच मुलीकडून इकडे ते 1,500 रुपये देत आहेत आणि याच मुलीकडून वार्षिक 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 50,000 रुपये या पद्धतीनं मात्र लूट करताना शासन आपल्याला दिसत आहे. आणि हे जे शासन आणि कॉलेजेस जर आपण विचार करतो म्हटलं, हा GR हा स्वतःसाठीच त्यांनी निर्माण केलेला आहे हे मात्र दिसत आहे. हे याच्यावरून हे सांगतो तुम्हाला, कारण इंजिनिअरिंगचे कॉलेजेस हे पुढाऱ्यांचे आहे, नर्सिंगचे कॉलेजेस पुढाऱ्यांचे आहे, मेडिकलचे कॉलेजेस पुढाऱ्यांचे आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की हे सर्व पुढाऱ्यांचे कॉलेज असताना मग हे नियम कोणासाठी लागू आहेत, हे नियम बनवले कोणासाठी, हा GR कोणासाठी बनवला? कारण कॉलेज जर तुमचे असेल तर तुम्ही फीज का घेताय? एकही पालक त्यांना विचारू शकत नाही. मंत्र्या संत्रांची कॉलेज असून त्यांना कोणताही पालक म्हणत नाही की मंत्री साहेब हे तुमचं कॉलेज येतं आणि ह्या कॉलेजमध्ये तुम्ही पूर्ण फीज माफ का करत नाही? कारण कॉलेज जर तुम्ही पूर्ण विद्यार्थ्यांचं जर त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची जर मोफत फीज गेली तर तुम्ही नक्कीच याचा तुमचा फायदा होणार आहे. परंतु कोणताही पालक त्या मंत्र्याला किंवा पदाधिकाऱ्यांना ते विचारत नाहीत आणि म्हणत सुद्धा नाहीत. का? तर आम्ही झोपलेले आहोत. आम्ही जे काही आमचं OBC, EWS, SC, ST जे काही बहुजनाचा वर्ग आहे, हे जे नियम आहेत, हे निर्णय आहेत, हे धाब्यावर का ठेवतात? तर आपल्या गाफील राहण्यामुळं. कारण आम्ही फक्त कुठेतरी चिवड्यामध्ये आम्ही खुश होत असतो, कुठेतरी साड्यांमध्ये आम्ही खुश होत असतो, पण आमच्या आमच्या मुलांकडे जे काही GR काढलेला आहे यात मात्र आपण कधीच धजावून पाहत नाही आणि धाडसानं त्या आमदाराला किंवा त्या पदाधिकाऱ्यांना आम्ही प्रश्न सुद्धा विचारत नाही. यामुळे गेली 75 वर्ष झाली भारत स्वतंत्र झाला. या 75 वर्षापासून एक शिक्षण व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, परंतु ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थी आजही मागे आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे आपण असलेले पदाधिकाऱ्यांचं, पुढाऱ्यांचं आणि इतर जे काही नेते आहेत त्यांचे गुलामी जगून आपण हे काम करत असतो आणि आपण त्यांच्या मागे मागे फिरत असतो. परंतु विद्यार्थ्यांसाठी हे काम करावं, माझा विद्यार्थी म्हणून माझा विद्यार्थी हा कोणताही पालक समजत नाही. आणि याच माध्यमातून या ज्या बिनकामाच्या योजना आहेत त्या योजनेवर मात्र शासन खर्च करत आहे. आणि OBC असो, EWS असो, SCBC असो, या विद्यार्थ्यांची आजही 750 करोडची स्कॉलरशिप शासनाने स्थगित ठेवलेली आहे. पण दुसरीकडे लाडकी बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून 4,500 रुपये, 3,000 रुपये हप्ता मात्र त्या स्त्रियांना दिलेला आहे, आपल्या लाडक्या बहिणींना दिला आहे. पण लाडक्या बहिणींना जरी यांनी हा हप्ता दिला असेल, पण लाडक्या भाषींचा काय? या भाषींकडून मात्र शासन GR काढून पण कॉलेज लूट करत आहे. यात मात्र आळा घालू शकत नाही. मग मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री साहेब असो की कोणतेही आमदार असो, 288 आमदार असो, कोणताही आमदार आपल्या क्षेत्रातील किंवा आपल्या तालुक्यातील, आपल्या विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही कॉलेजला कधीच जाऊन बोललेला नसेल
हे मात्र वास्तविकता आहे. आणि त्याच्यापैकी कोणत्याही पालकांनी फीस संदर्भात फीस मागणी करत आहे या संदर्भातही निवेदन दिलं असेल, आंदोलन केलं असेल, ही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. हे आपल्याला खरं वास्तविकता आहे, हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा, कारण कर्मचारी सुद्धा जे काही प्राध्यापक वर्ग असेल यांनी जाणीव जागृती करणं, आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमध्ये सांगणं, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. पण कॉलेजचे जे काही प्राध्यापक आहेत ते सुद्धा गाफील राहून कोणत्याही विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्यांच्या धाडस निर्माण करण्याचाही सुद्धा प्रयत्न करत नाहीत. ही एक गांभीर्याची बाब आहे, एक शोकांतिका आहे. हे सुद्धा लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे. शासनाकडे फालतूचा खर्च करणारे, पुन्हा एक सांगतो मला, लाडका भाऊ योजना ही कोणीही मागितली नव्हती, तरी लाडका भाऊ योजना यांनी ITIच्या विद्यार्थी असो, DED BEd विद्यार्थी असो, ज्यांना फक्त प्रशिक्षण करण्याकरता 6 महिन्याकरता यांनी 6,000, 8,000 आणि 10,000च्या याच्यावरती हा वायफळ खर्च करण्याचा सुरुवात केली. नंतर मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना ही DED BEd वाल्या विद्यार्थ्यांनी कधी मागितलं नव्हतं, परंतु त्यांना सुद्धा ही युवा कौशल्य योजना सुरू केली आणि त्यातही त्यांनी 15,000 रुपये त्यांना मानधनावरती, तेही एक वर्षाच्या मानधनावरती त्यांना सुरुवात करण्यास म्हणजे जॉईन करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे नियमित ज्या काही गोष्टी आहेत त्या नियमित गोष्टींकडे शासन दुर्लक्ष करत आहेत आणि फालतूच्या खर्च याच्यावरती ते वायफळ खर्च करतायत. ज्या गरजेच्या गोष्टी नाहीत, ज्यांना कोणी मागितलेलं नाही ते मात्र देताना आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की हे जे GR आहे हे शासन निर्णय कोणत्याही पालकांना माहीत नाही. माहीत असेल तरी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना आपण जॉब विचारत नाही. तर येणारे जे काही निवडणूक असेल, पक्ष कोणताही असो, तुम्ही आपल्या मुलीचा विचार करा. कारण आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची मुलांना या फीची काही गरज नाही. फीस त्यांनी माफ नाही केली तरी ते पैसे भरून कुठेतरी शिकवू शकतात. परंतु सामान्य माणसाच्या विद्यार्थ्यांचं काय? कारण आज BEdची फीस जरी म्हटली 25,000 ते 40,000 रुपये विद्यार्थी भरू शकत नाही. आपल्याला माहित आहे की जर कॉलेजची फीस जर 1,25,000, नर्सिंगची फीस 1,25,000 रुपये फीस मागत आहेत कॉलेज, विद्यार्थी पालक कुठून भरणार आहे? जेव्हा तुम्ही शुल्क माफ करत असाल तरी कॉलेजवाले त्यांना ताकीद देतात की माझ्या कॉलेजला ऍडमिशन नसेल करायचं दुसऱ्या कॉलेजला जा, असे ताकीद देत असतात. मग अशा संस्थापकांवर कोण आळा घालणार आहे? अशा संस्थापकाला जॉब कोण विचारणार आहे? आणि त्यावेळी पैसे नसल्यामुळे आपले विद्यार्थिनी हे BSc नर्सिंग करू शकत नाही, MBA करू शकत नाही, इंजिनिअरिंग करू शकत नाही आणि इतर जे काही कोर्सेस आहेत ते सुद्धा करू शकत नाही. पण भाषणात मात्र बोलताना ते मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो की आपले शिक्षण मंत्री असो, हे मात्र मोठ्या ताटमानेने सांगत असतात की आम्ही 662 किंवा 862 कोर्सना, 42 कोर्सना आम्ही मोफत केलं. पण इकडं मात्र काहीच नाही, इकडं मात्र शून्य. कारण त्या GRला कोणीही धजावत नाही किंवा त्या GRला कोणीही मोजत नाही. हे आपली वास्तविकता आहे. शासनाच्या वतीनं किंवा जे काही आमदार, खासदार आहे यांना सुद्धा जॉब विचारणं आपलं काम आहे. पालकांना हे सांगितलं की या संदर्भात तुम्ही मुलींना मोफत शिक्षण जेव्हा घोषित करू शकता, हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत, GR सुद्धा तुम्ही पाहिले आहेत. ह्या GRच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा या गोष्टी समजल्या असेल आणि याच खोटेपणामुळं या सरकारला आपल्याला जॉब विचारायचा आहे. येत्या जे काही निवडणूक असणार आहे किंवा येत्या तुमच्या घरापर्यंत, तुमच्या गावापर्यंत जे काही पदाधिकारी येत असतील त्यांना जॉब विचारा की मोफत शिक्षणाचं. कारण सर्वात जास्त जर टक्का जर असेल महाराष्ट्रामध्ये तर हा आपला EWS, OBC बांधव आहेत आणि आपले इतर जे बांधव आहेत SC BC हे सर्व बांधव आहेत. मात्र आपल्याच मुलींना मोफत शिक्षण शासन देत नाहीये. आपल्या खिशातून हे पैसे जात असतात आणि दुसरीकडे मात्र बिनकामाची लाडकी बहीण योजना हे शासन चालवत आहेत. म्हणजे एकीकडे सूट म्हणून सांगतात, शुल्कात सूट सांगतात आणि दुसरीकडे मात्र लूट करतात. हे सुद्धा आपल्याला दिसताना म्हणजे पाहताना दिसत आहे. आपल्याला हे जे व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे, हे आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. शासन निर्णयाच्या संदर्भातीलही कमेंट बॉक्समध्ये हे करा, सांगा. आणि नेमका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. दोन्ही मत व्यक्त करा, हा GRच्या संदर्भात आणि इतर जर मत असेल ते सुद्धा व्यक्त करा. आणि हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि अशाच अपडेट करिता आणि वास्तविक जे काही माहिती आहे त्याकरता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही न्यूज असेल किंवा GRच्या संदर्भातील माहिती हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. हे जे GR आहेत हे GR आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे. ह्या लिंकवर तुम्हाला हे GR मिळून जातील. काही अपडेट्स असतील ते अपडेट सुद्धा आपल्याला या चॅनलला मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याकरता धन्यवाद.